चलो पॉइंटचा गुणाकार, पॉइंटचा गुणाकार पहिले 5 गणित मी सांगेल आणि मग तुम्ही सोडवायला सुरुवात करायची। बरं, सगळ्यात अगोदर आनंदाची बातमी की पोलीस भरतीच्या जागा मंजूर झाल्या, बरोबर आहे ना। काही प्रेशर घ्यायची गरज नाही, सर्व प्रेशर देणारे लोक सक्रिय होतील। आता भरती आली भरती आली भरती आली, त्याच्यानं काय होतं, प्रेशर जनरेट होतं ना, आपण घाबरायला लागतो। काही घाबरायची गरज नाही, 1 वर्ष झाले तेच तर काम करतोय ना, तेच ग्राउंडचे डेमो मारतोय, दर रविवारी पेपर सोडवतोय, मग काही घाबरायचं काम नाही। जो डर गया वो मर गया। मग समजतंय, काही प्रेशर जनरेट करायची गरज नाहीये, काही नवे क्लासेस लावायची गरज नाही, काही नवीन गोष्टी करायची गरज नाही। फक्त जे काम आता करत होते ते काम आता जास्त ताकदीनं करायचंय। म्हणजे आता सप्टेंबर तर मी पहिल्यापासूनच सांगून ठेवलं होतं की सप्टेंबर मध्ये ऍड येईन, 1 महिना ग्राउंड चालतील आणि त्याच्या 15 दिवसात लगेच पेपर। बस, म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी एंडिंग पर्यंत सगळ्या विषय मोकळा, बरोबर आहे। तर मग आता जे काम करतोय त्याच्यात 100% द्या, टाइमपास कमी, काम जास्त, मोबाईल कमी, अभ्यास जास्त, एवढंच। जास्त प्रेशर घ्यायची गरज नाहीये। जो वेट आपला कमजोर आहे त्याला वाढवायचा, जो विषय आपला कमजोर आहे त्याला वाढवायचा, समजतंय। आणि दुसरी गोष्ट, आपण गणिताचे पण लेक्चर टाकणार आहे, बुद्धिमत्ताचे पण टाकणार आहे, मराठी व्याकरणाचे पण टाकणार आहे आणि जीकेचे पण टाकणार आहे। 3 महिन्यात सगळंच तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल। फक्त तुम्हाला करायचंय 90+ पेपर जाईन म्हणजे जाईन, फक्त तुम्हाला एकच काम करायचंय, 40+ ग्राउंड, 40+ ग्राउंड, बाकी सगळं मग ऑटोमॅटिक होईल। 40+ ग्राउंड तुमच्या पायांच्या ताकदीवर आहे की तुम्ही 40+ ग्राउंड कसं करताय, बाकी तुम्हाला कोणीच ते मारून देणार नाही। पेपर मी तुमचा बळजबरी करून घेऊ शकतो, पण ग्राउंड जे आहे ते तुम्हाला स्वतःच करायचंय, समजतंय। चला पहा, पॉइंटचा गुणाकार। आता पॉइंटच्या गुणाकारामध्ये नेमकं काय असतं, पॉइंटचा गुणाकार तो पण आडवाच लिहिलेला असेल, 3.2 गुणिले 5, 3.2 गुणिले 5। नियम क्रमांक 1, पॉइंटच्या गुणाकारामध्ये, पॉइंटच्या गुणाकारामध्ये पॉइंट नंतर किती घर आहे, 1 घर आहे। पण सगळ्यात पहिले तर आपण ते गणित कसं लिहू, उभं। आपल्याला विचारताना कसं विचारलंय, आडवं, आपण कसं लिहिलं, उभं। बघ, बरोबर लिहिलंय का पहा बरं, बरोबर लिहिलंय का पहा बरं। बरं, हे लिहिल्यानंतर एक गोष्ट करायची की पाहायचं गणिताला, 3.2 गुणिला 5 दिसतंय, वरच्या आकड्यामध्ये पॉइंट आहे पण खालच्या आकड्यात पॉइंट नाहीये, समजतंय। त्याचा काहीच गरज नाही आपल्याला, फक्त नियम लक्षात ठेवायचं की ह्या गणितात आता पॉइंट नाहीच आहे असं समजायचं, या गणितात आता पॉइंट नाहीच आहे असं समजायचं आणि गणित सोडवायचं। गणित काय झालं मग, 32 गुणिले 5 हे आपल्याला सोडवता येतं, 5 दुनी 10, अच्छाले 5 त्रिक 15 आणि 1, उत्तराला 160, उत्तराला 160। पण पॉइंटचा गुणाकार आहे तो उत्तर पण कशात पाहिजे, मग पॉइंट नंतर, ह्या पॉइंट नंतर उजव्या साईडला, पॉइंटची उजवी साईड, पॉइंटची डावी साईड, मी म्हणतोय पॉइंटच्या उजव्या साईडला पॉइंट नंतर किती घर आहे, बस। उत्तरात सुद्धा उजव्या बाजूने 1 घर सोडून पॉइंट द्यायचा, उत्तराला आपलं 16.0 म्हणजेच करेक्ट 16, करेक्ट 16। कोणाकोणाला समजलं, जरुरी नाही की याच्यात पॉइंट आला तर याच्यात पण पॉइंट आला पाहिजे, जरुरी आहे का, नाही। नाहीतर मग आपण बेरीज मध्ये काय केलं, घर खाली असेल तर 0 टाकतो, वजाबाकी मध्ये काय केलं आपण, घर खाली असेल तर 0 टाकतो। इथे तुम्हाला 0 टाकायची गरज नाही, किंवा वरच्या याच्यात पॉइंट आहे तर खाली पण पॉइंट आलाच पाहिजे याची गरज नाही। गुणाकार हा साध्या पद्धतीनं, जसं आपण साधा गुणाकार शिकले तसाच सेम जमीन। दुसरं गणित पहा, एक गणित तुम्हाला नाही समजलं तर दुसरं पहा। दुसरं गणित आहे
3.185 गुणिले 2.2, 3.185 गुणिले 2.2. नियम काय म्हणतो की गणितात पॉइंट नाही असे समजावे, गणितात पॉइंट नाही असे समजावे, गुणिले 22. लिहिला का? हा पहा 3.185 हा टाकला पॉइंट, तिकडे 2.2. आता हे आपण उत्तर सोडवणार आहे. जर तुम्हाला 22चा पाडा येत असेल तर ठीक, नाहीतर 2 आणे. 2 पंचे अच्छाले, 2 आठी 16 आणि 1 अच्छाले, 2 एक 2 आणि 1 बेत्रिक. ह्या दोनाचा जो विषय आहे तो संपलाय. त्याचं उत्तर आलंय 6370. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर, जसं आपण साध्या गुणाकारामध्ये शिकले तसंच पॉइंट मध्ये पण आहे. दशक स्थानावर जाण्याच्या अगोदर काय ठेवतो आपण? 0 ठेवला. 2 पंचे अच्छाले 1, 2 आठी 16 आणि 1 अच्छाले 1, 2 एक 2 आणि 1 आणि बेत्रिक. हाच आकडा कॉपी झाला परत. 6370 यांची बेरीज मारायची. 0 87 7 आणि 3 अच्छाले 6 आणि 4 अच्छाले 6 आणि 1. उत्तर आलं 70070 म्हणजे 70,070. पण गणित पॉइंटचं आहे तर उत्तर पण काय पाहिजे? मग आता पॉइंटचं उत्तर कसं काढायचं चेक करा. वरती पण चेक करू शकता, खालती पण चेक करू शकता. पॉइंट नंतर किती घरे रे? 3. पॉइंट नंतर किती घरे? 3. इकडे 3 आणि 1 म्हणजेच पॉइंट नंतर आपल्याला 4 घरं सोडून पॉइंट ठेवायचा आहे. पण कोणत्या साईडने? उजव्या साईडने. पहा मग 1 2 3 4. उत्तर आहे 7.0070. उत्तर आहे 7.0070. पॉइंट नंतर घर कसे मोजतोय? इथे हे 3 आणि हा 1. सर 2 इंच मोजायचे का? 2 इंच मोजायचे. जर असेल तर मोजायचं, नसेल तर सोडून द्यायचं. मागच्या गणितात दुसऱ्याला होता का? नाही, फक्त एकालाच होता. याच्यात दोन्ही अंकांना पॉइंट आहे की नाही? म्हणून आपण दोघी मोजले. 2 गणित समजले. तिसरं गणित पहा की असं एखादी गणित येतं की ज्याच्यात आपल्याला उत्तरात आता 4 घरं सोडून होते ना, 4 घरं सोडायचे होते ना आपल्याला. आता हे माझं उत्तर आहे, समजा हे उत्तर आहे आणि मला उत्तरात आता 6 घरं सोडून पॉइंट द्यायचा आहे. किती घरं सोडून? पण आपल्याकडे किती घरं आहे? मग काय करायचं? अशा पोझिशन मध्ये काय करायचं? 6 घरं सोडून पॉइंट द्यायचा आहे ना. 1 2 3 4 5. ऑलरेडी 5 आहे. 6वा 0 पॉइंट देऊन 0 बरोबर 6 घरं सोडून पॉइंट. म्हणजे जिथे आपल्याला घर भेटणार नाही तिथे कोणी 0 पॉइंट टाकून 0. हे झालं 6 घरं सोडून पॉइंट. मग असे गणित तुम्हाला येतील ते पण असे सोडवा. आपण आता डेमोमध्ये पाहणारच आहे. पहा मग 3.18 गुणिले 2.55. 3.18 गुणिले 2.55. हातवरती करून सांगायचं पॉइंट नंतर किती घरं उत्तरात येतील. पॉइंट नंतर किती घरं उत्तरात येतील? किती येतील? 4 घरं. सर दिसतंय हे पहा 1 2 3 4. आता फक्त काय पाहिजे? उत्तर पाहिजे. बर, आता मला उत्तर माहित नाहीये, तुम्हाला माहितीये का? मग आता माझ्याकडे काय रे? ऑप्शन नंबर 1 2.37. ऑप्शन नंबर 2 3.787. ऑप्शन नंबर 3 3.4567 आणि ऑप्शन नंबर 4 3.23242. मग ऐकून घ्या, हे गणित आहे. आता या गणितात काय आहे की पॉइंट नंतर आपल्याला 4 घरं पाहिजे. पॉइंट नंतर किती घरं पाहिजे? 4 घरं पाहिजे. याच्यात किती भाऊ? हे येणार नाही. याच्यात हे येणार नाही. याच्यात हे येणार नाही. मग आपल्याला गणित सोडवायची गरज आहे का? नाही. मग पॉइंटच्या गुणाकाराचा फायदा असा आहे, जर तुमचा दिमाग ऍक्टिव्ह आहे
तुम्हाला बिना सोडवता पण आपल्याला उत्तर भेटू शकतं. आता हे गणित सोडवायला कमीत कमी 1 मिनिट लागेल. पहिले 5चा गुणाकार होईल, मग ह्या 5चा होईल, मग ह्या 2चा होईल, मग तिघांची बेरीज होईल. बेरीज झाल्यानंतर मग उत्तर भेटेल. त्याच्या अगोदर आपल्याकडे उत्तर आहे ना. कशाच्या बेसवर? नॉलेजच्या बेसवर. नॉलेज काय म्हणताय की पॉईंट नंतर 4 घरं उत्तरात पाहिजे. पॉईंट नंतर 4 घरं फक्त एकाच ऑप्शन मध्ये. पॉईंट नंतर 4 घरं फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहेत. ते उत्तर लिहायचं, पुढे चालायचं. कोणाकोणाला समजलं शॉर्टकट? आता हे जे 4 ऑप्शन मी दिलेले हे उत्तर आहे का? मी डेमो म्हणून दिलं की असं जर आलं तर काय करायचं? समजतंय? मग असंच परीक्षेची उदाहरणं जेव्हा मी तुमचे घेईन तेव्हा तुम्हाला लगेच उत्तर येईन. आता पहिले तर हा प्रश्न आपण सोडू. हा प्रश्न आपण आता सोडू. पण ह्या प्रश्न सोडवण्याच्या अगोदरच आपल्याला काय माहितीये की उत्तरात पॉईंट नंतर 4 घरं पाहिजे. येतील? चलो चेक करू. 5 8 आहे, अच्छा 5 1 5 4 5 3 उत्तर. या 5चं उत्तर किती आलं? आता पुढचा पण काय आहे, पण तो घेण्याच्या अगोदर मग हे 1590 परत कॉपी होतील. आले का रे 1590? आणि हा 0 त्याच्यात एक्स्ट्रा आला कारण तो दशक स्थानचा आहे. शतक स्थानवर जाताना 2 0 बेआटी अच्छाले बेक बेअनी 1 बेत्रिक झालं गणित तयार. शेवटी 89 9 6 9 6 15 आणि 5 अच्छाले 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 1 अच्छाले 6 आणि 2 उत्तर आलं 81,090. पॉईंट नंतर किती घरं? पॉईंट नंतर किती घरं? 1 2 3 4. इथं हा पॉईंट दिला 8.1090. 8.1090 आपलं उत्तर आलं असेल. समजेल? आता अजून एक टेक्निक देतो. काय देतो पाय? टेक्निक लक्षात ठेव. एक टेक्निक दिली की पॉइंटच्या गणितात ऑप्शन पाहिजे. पॉइंटच्या गणितात काय पाहिजे? ऑप्शन पाहिजे. ऑप्शन मध्ये आपल्याला लगेच समजतं की पॉइंट नंतर किती घरं उत्तरात पाहिजे. सगळ्यात पहिले आपण गणित पाहिलं. गणित पाहिल्यानंतर आपण पॉइंट वाले गणित पाहिले. पॉइंट नंतर उजव्या बाजूला उत्तरात आपल्याला किती संख्या पाहिजे? 4 पाहिजे. किती पाहिजे? ऑप्शन पाहिजे. ज्या ऑप्शन मध्ये पॉइंट नंतर 4 घरं असतील ते आपलं उत्तर म्हणजे सोडवायचं कामच नाही. पण जर असं नसेल 2 ऑप्शन मध्ये असेल तर काय करायचं? असं बी होऊ शकतं ना की 2 ऑप्शन मध्ये 4 4 अंक आहे, मग काय लिहायचं सर? त्याच्यावर बी सोल्युशन आहे आपल्याकडे. लक्ष दे. संख्या कितीही मोठी असो, संख्या कितीही मोठी असो, गणित कितीही मोठं असो, जर तुम्हाला तुमचे बेसिक पक्के असतील, जर तुम्हाला तुमचे बेसिक पक्के असतील तर ते सोपं होऊन जातं. आता सगळ्यात पहिला प्रश्न की ह्या गणितात पॉइंट नंतर किती घरं पाहिजे? व्यवस्थित पहा. किती? 7 घरं पाहिजे. किती घरं पाहिजे? वरती 4 आहे खाली 3 आहे. किती रे? 7 7. मग आता समजा ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन असे की ज्याच्यामध्ये उत्तरात 7 घरे, 2 ऑप्शन असे की ज्यांच्या उत्तरामध्ये 7 घरे. मग आपण तर उत्तर देऊ नाही शकत, बरोबर आहे की नाही? पण त्या कंडिशन मध्ये पण आपला दिमाग ऍक्टिव्ह होतो का? पहा आता कसा. तर शेवटचे 2 आकडे पाहायचे. शेवटचे 2 आकडे पाहिले कोणाकोणाला दिसत आहे? शेवटचा म्हणजे सगळ्यात शेवटचा. पहिल्या आकड्यामध्ये शेवटचा आकडा आहे 8 आणि दुसऱ्या आकड्यामध्ये शेवटचा आकडा आहे कोणाकोणाला दिसतोय? दोन्हींचा गुणाकार करायचा. 8 पंचे म्हणजे उत्तरात ऑप्शन मध्ये ज्याच्या शेवटी 0 असेल ते उत्तर. समजलं का? पहा ऑप्शन हे होते ना आपले 3.1 2 3 4 5 6 7 7 घरं पाहिजे होते ना. आणि ह्या दुसऱ्या ऑप्शन मध्ये आले आपले 3.1 2 3 4 5 6 0. मग ह्या 2 ऑप्शन मध्ये आपलं कन्फ्युजन होतं. पहिले आपण पाहिलं की 7 घरं उत्तरात पाहिजे, दोन्हींमध्ये 7 घरं आहे. मग उत्तर कोणतं लिहायचं सर? तर मग शेवटचा आकडा 0 कोणात आहे? हे आपलं उत्तर. समजलं का? समजलं?
कोणाकोणाला समजलं? जमीन शेवटच्या आकड्यावरून तुम्ही सांगू शकता की उत्तर काय आहे. शेवटच्या आकड्यावरून तुम्ही सांगू शकता की उत्तर काय आहे. आता तुम्हाला परत एक जादू दाखवतो. गणित आलं समजा असं एक गणित आहे. हे गणित आहे. हा हे तुमचे ऑप्शन आहे. पॉइंट नंतर किती घरं पाहिजे आपल्याला? 8. पॉइंट नंतर किती घरं पाहिजे? 4 ऑप्शन मध्ये 8 घरं आहे. 4 ऑप्शन मध्ये 8 घरं आहे. मग आता आपलं उत्तर कुठे निघेल? शेवटून. कोण सांगतं मला शेवटचा आकडा? शेवटचा आकडा कोण सांगतं? म्हणजे जेवढे लोक हात वरती करतील मला लगेच समजेल की याला समजलं. म्हणजे सांगा काय पाहिजे भाऊ? हा किती? शेवटचा आकडा सिंगल राहतो का डबल राहतो? मग 63 काय राहील? हे भाई नवीन साथे 63 जी झालं. ज्या ऑप्शन मध्ये शेवटी 3 राहील, ते माझे उत्तर. सर 2 ऑप्शन मध्ये जर 3 राहिलं तर त्याच्यावर बी सोल्युशन आहे आपल्याकडे. काय करायचं पहा. 3 समजला, काय करायचं पहा. लक्ष द्या. आता तुम्हाला प्रश्न आला 3.257 गुणिले 2.458. हा 8 जाती. शेवटी कोणता आकडा पाहिजे? 6 सगळ्यांना समजला असेल. पण जर समजा 2 ऑप्शन मध्ये 6 आहे, 2 ऑप्शन मध्ये 6 आहे, तर हा आकडा बी आपण तोंडी काढू शकतो. कसा पहा. 7 8 56 6 चले 5 घेतला 5. 2 नंबरचा आकडा काढतोय. थोडस एकदम नॉर्मल कठीण आहे पण काहीच नाही. लक्ष दे भाऊ. 8 पंचे लक्ष द्या. 5 7 आणि तो 5. 40 आणि 40 80 ज्या ऑप्शन मध्ये 0 6 असेल ते माझे उत्तर. ज्या ऑप्शन मध्ये 0 6 असेल ते माझं उत्तर. परत सांगू का? शेवटचा आकडा तर एकदम शेमड्या माणसाला बी समजला असेल. शेवटचा आता काही कोणाला प्रॉब्लेम नाही. शेवटचा फक्त अशाच माणसाला समजणार नाही ज्याला शेवट समजत नाही. शेवटच्याला बी समजला असेल. हो शेवटच्याला बी समजला असेल. शेवटचा आकडा सगळ्यांना समजला. तो बाकीचा जो 0 काढला तो कसा काढला तो चेक करा. आता तू ना काय केलं पहिले शेवटचा आकडा काढण्यासाठी 8 7 56 आजच्या लक्षात ठेव. हा आकडा काढायचा आहे तुला. आता हा आकडा काढण्यासाठी काय करशील चेक कर. 5 8 आलेला 40. हा क्रॉस मध्ये 7 5 आलेला 35. 3 इंची टोटल 35 आणि 5 40 आणि 40. मग 80 ज्या ऑप्शन मध्ये शेवटी 0 6 असेल ते माझं उत्तर. सर 2 ऑप्शन मध्ये 0 6 आला तर मग काय करायचं? तिसरा बी काढू शकतो तू. चेक कर. 80 आता 3 नंबरचा आकडा काढतोय. लक्ष दे रे. आता 3 नंबरचा आकडा काढतोय. 8 दुनी 8 दुनी 7 5 7 चोक काय केलं पाय? 2चा आणि 8चा गुणाकार 7चा आणि 4चा खाली 5 5 हा होता आपला. त्यांची बेरीज मारायची. 5 आणि 8 13 19 आणि 8 चाले 2 1 बे 2 4 2 6 7 77. ज्या ऑप्शन मध्ये 706 शेवटी असेल ते माझे उत्तर. पूर्ण गणित मी कधीच सोडवणार नाही. बस 3 ऑप्शन पर्यंत उत्तर देणारा देईन. मग आपल्याला त्या ऑप्शन मध्ये भेटी जाईल. पोलीस भरती आहे. लेवल थोडी डाऊन आहे.
शेवटच्या आकड्यावर उत्तर निघतं. एकदम एक्स्ट्रा पेपर काढणार असेल 2 नंबरच्या आकड्यावर निघेल. जरा जास्त अभ्यास करणार असेल तर 3 नंबर, बस 3 पर्यंत भरपूर झालं. 3 आकडे तुम्हाला काढता आले की तुमचं उत्तर येतं. कोणाकोणाला 3 आकडे काढता येतील? सर मला 3 आकडे जमतील. काहीच नाही करायचंय भाऊ. शेवटचा परत एकदा सांगतो, एकदा समजून घ्या. मी परत एकदा सांगतोय, नाही समजलं तर परत व्हिडिओ आहे, पण बारीक लक्ष देऊन. कारण बायफर्फिकेशन आहे का, 25चं गणित आहे आणि 25चं बुद्धिमत्ता आहे, बरोबर का? हा ऐका मग. आता 25च्या गणित मध्ये शेकडेवारी 5 मार्क प्लस 5 पेक्षा जास्त फक्त शेकडेवारी. 7 होऊ शकता, 8 होऊ शकता, 9 होऊ शकता, वाढू शकता, पण कमी होणार नाही. कारण शेकडेवारी मध्ये 5 टॉपिक: नफा तोटा, लोकसंख्या, शेकडा नफा काढा, शेकडा तोटा काढा, खरेदी किंमत काढा, विक्री किंमत काढा, सरळ व्याज काढा, चक्रवाढ व्याज काढा, मुद्दल काढा, मुदत काढा. टॉपिक किती झाले? 10. मग 5 ठीक आहे. येथीनच 5 तर फिक्स आहे. 5 फिक्स आहे. 5 प्रश्न पॉइंटवर. 5 प्रश्न पॉइंट मध्ये काय? पॉइंटची बेरीज, पॉइंटची वजाबाकी, पॉइंटचा गुणाकार, पॉइंटचा भागाकार. समजतंय? समजतंय? मग 2 गणित वैवारी, 2 गणित सरासरी, 2 गणित रेल्वे. समजतंय का? 2 गणित गुणोत्तर येतंय. अजून कोणता राहिला? तेच आहे ना शेकडेवारी मध्ये. बस पदावलीचे 2, सरासरी झालं ना. लिहून देतो इथे, डायरेक्ट लिहून देतो. सरासरी, रेल्वे, वैवारी, गुणोत्तर व प्रमाण. किती झाले? 5, 10, 18. 3 प्रश्न आपले याचे 9%. काळकाम वेगचे 2, है ना. अशा पद्धतीने आहे. मग सर तुम्हाला कसं काय समजलं? बरोबर, मी प्रश्नपत्रिका पाहिली आहे ना, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आहे समजता. असे 25 प्रश्न फिरताय. महत्वाचे टॉपिक कोणते आपले? शेकडेवारी, बेरीज, वजाबाकी. याच्यामध्ये मग पदावली, पदावलीमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार 4 मिक्स. चिन्ह चेंज करा, बेरीजचं वजाबाकी करा, वजाबाकीचा गुणाकार करा, गुणाकारचा भागाकार करा. अशा पद्धतीनं फिरतंय. म्हणून सांगतोय की शॉर्टकट मध्ये उत्तर आलं पाहिजे. परत तुम्हाला एक सांगतो अजून. हे झालं 50 मार्काचं. टोटल 100 मार्काचं सांगतो आता. की आपल्याला स्पीड का बरं पाहिजे? स्पीड आपल्याला पाहिजे याच्यासाठी की आपलं उत्तर किती टाइमात आलं पाहिजे. 100 मार्क आहेत. त्या 100 मार्कांसाठी आपल्याला 90 मिनिट. 100 मार्कांचा पेपर आहे. 100 मार्कासाठी 90 मिनिट. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिट बी भेटत नाही. किती भेटतोय सर मग? 53 सेकंद. 53 सेकंद. 53 सेकंद माहिती ना? 53 सेकंद. एका मिनिटाला सुद्धा 7 सेकंद कमी. त्या 53 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा पण आहे, समजून बी घ्यायचा आहे, त्याला सोडवायचा पण आहे आणि आन्सर शीट मध्ये गोल बी करायचा आहे. 53 सेकंदात. म्हणजे 4 स्पीड जर तुमचे मॅच झाले तर तो 53 सेकंदात होतो. बरोबर? बरोबर का? मग आता थोडस त्याच्याबद्दल पाहू. 25, 25, 25, 25 असे 4 गट आहे. पहिला गट आहे मराठी व्याकरण, दुसरा जीके, तिसरा गणित आणि चौथा बुद्धिमत्ता.
बरोबर. म्हणजे टोटल आपल्याला 50 मार्काचं सोडवायचंय. याला कमीत कमी तुम्हाला 1 तास पाहिजे. कमीत कमी म्हणतोय, कमीत कमी किती तास पाहिजे? 1 तास पाहिजे. मग त्याला 1 तास गेला म्हणजे इकडे 30 मिनिटं उरले. 30 मिनिट फक्त. त्या 30 मिनिटात तुम्हाला मराठी व्याकरण आणि जीके 50 प्रश्न सोडवायचे. मग एक तर तुम्ही 30 मिनिटात पहिले कंप्लीट करा म्हणजे तुम्हाला 1 तास भेटेल, आणि सगळ्यात पहिले हे करा 1 तास म्हणजे तुम्हाला 30 मिनिटं इकडे भेटतील. मग हे मिसमॅच होतो आणि लोक म्हणतात मग आम्हाला पेपरला टाइम पुरला आणि पेपर कठीण होता. पोलीस भरतीचा पेपर कठीण कधीच नसतो. पोलीस भरतीचा पेपर कधीच कठीण नसतो. ज्याचा स्पीड नसतो तो म्हणून देतो की पेपर कठीण होता. ज्याचा अभ्यास नाही ना, 1 तासात पूर्ण पेपर सोडायचा नेतो तो घरी. अर्धा तास लोकांना बी उत्तर सांगतो चुकीचे. ब लिहू ब. मला माहिती ना ब आहे त्याचं उत्तर. मग मी ना तर क काढलंय, तू ब लिहितोय का? होणार नाही पोलीस. तो ब सांगतो घरी गेल्यावर तो ब तर चुकीचं होतं, क बरोबर होतं. म्हणजे भरोसा एक धोका. आणि नंतर समजतो की त्या 1 मार्कानच उडलाय तो. मग तो त्याला जामलतो कुठे होता तो ब वाला. तू नका बरं ऐकलं त्याचं ब. ज्याचा अभ्यास नाहीये तोच माणूस टायमाच्या आत पेपर सोडवतो. ज्याचा अभ्यास आहे खरंच इमानदारीने ज्याचा अभ्यास आहे त्याला 1.5 तास बी कमी पडतो. त्याला जर तो 1.5 तासाचा यूज करायचा आहे तर त्याला त्याचा स्पीड वाढवणं पडेल. आपण पाहिलं की बेचे पाडे लिहिताना आपल्याला कमीत कमी 2 मिनिटं लागतात. पहिल्या दिवशी आपण 1-2 लिहिलं, 1-2 हात चालत नव्हते आपले. कोण आहे तुमच्या मध्ये 1 मिनिटाच्या आत 1-2 लिहित लागेल? पहा 3-4च लोक आहे 1 मिनिटाच्या आत. मग त्या 1 मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न वाचना बी आहे, कोणती स्टेप कोणतं पाऊल उचलायचंय ते बी विचार करायचा आहे, आणि नंतर उत्तर सोडवायचं बी कॅल्क्युलेशन करून. तर स्पीड तर लागेल. आणि स्पीड साठी एकच वर्कआउट आहे पाडे. आज दुसरा इन्क्लूड करतोय त्याच्यात. आता आज दुसरा इन्क्लूड करतोय. जर तुमचे 1 ते 30 पर्यंत पाडे पाठ आहे आणि स्पीड येत नाहीये तर त्याचं दुसरं कारण आहे तुमची बेरीज वजाबाकी कमजोर आहे. बेरीज वजाबाकी म्हणजे काय? 5 आणि 5 येत नाही त्याले 10. तो 5 बोट आणि 5 बोट मोजतोय मग 10 करतोय. त्याचा स्पीड कमी आहे. पहिल्या मुद्दाचा 5 दिशाले नको त्याले, डायरेक्ट 25चा पाडा. 25-1 25, 25-2 50, 25-3 75, 25-4 100. 4 सेकंदात उत्तर येतंय. पण जर तो बेरीज करायला गेला 5, 10, 15, 20 तर इथेच त्याचे 4 सेकंद जात आहे. आणि मग तो आजच्याले 2 देतोय, मग परत 2, 4, 6, 8, 10 हे 4 सेकंद. म्हणजे जे काम 4 सेकंदाचं होतं ते 8 सेकंदावर घेऊन गेला. सेकंदाचा गेम आहे. समजतंय? पॉइंटचा गुणाकार समजेल? पॉइंटचा गुणाकार समजेल? चला पहिले आता तर मी तुम्हाला एक प्रश्न देतो, सोपा देतो. त्याचे 2 घरं तुम्ही मला काढून द्यायचे. पूर्ण उत्तर सोडवायचंय का? पूर्ण उत्तर अजून आपल्याला सोडवायचं. फक्त 2 घरं मला तुम्ही काढून द्या. 3.58 गुणिले 4.85 याचे मला 2 घरं काढून द्यायचे फक्त. शेवटचं तर माहिती झालं. शेवटचं झालं. शेवटचं काय रे? 0. व्हेरी गुड. आता फक्त एकच काढायचंय तुम्हाला. आता फक्त एकच काढायचं आहे. हात वरती करायचा ज्याचं झालं त्याने. 2, 3, 4 शाबास, 5, 6, 7, 8, 9 झाले. काय भाऊ दुसरं घर? 9 आहे का? रॉंग. काय आहे? 3 आलं नाही. कोणाकोणाचं आलं? हा मग त्या लोकांना समजलं काय करायचं. 5, 8 आहे 40 0 आजच्याले 4 घेतला. दुसरं घर काढतोय आपण. चेक कर काय करतोय तो. 5 5 मस्त पैकी 25 लिहून टाकायचा.
8 8 हा 64 लिहून टाकला. काय केलं? हा क्रॉस बेरीज 4 आणि 5 9 आणि 4 अच्छाले 6 आणि 1 7 आणि 2 टोटल झाली 9300 झालं. ज्या ऑप्शन मध्ये मला 30 दिसेल ते माझे उत्तर. कोणाला समजलं? आता फालतू प्रश्न सोडवणार नाही मग तुम्ही. आता ज्याला माहित नाही तो काय करेन? पूर्ण गणित सोडाय आणि पूर्ण गणित सोडवल्यावर तर लय मोठं वाटेल. काही गरज नाही भाऊ मोठं वाटायची. ज्या ऑप्शन मध्ये पॉइंट नंतर 4 घर आहे ते माझे उत्तर. ज्या ऑप्शन मध्ये पॉइंट नंतर 4 घर आहे ते माझं उत्तर. 4 घरांमध्ये 2 ऑप्शन मध्ये सारखा असेल तर दुसरं घर काढायचं. ज्या ऑप्शन मध्ये त्या 2 ऑप्शन मध्ये 30 असेल ते माझे उत्तर. समजतंय का? आता गेम पहा काय आहे. हा आपला पहिला ऑप्शन आहे 2.30. दुसरा ऑप्शन आहे 2.3000. तिसरा ऑप्शन आहे 2.0030. चौथा ऑप्शन आहे 1.456. मग आता उत्तर काय लिहिणार? शेवटी 30 पाहिजे भाऊ. सुरुवातीला 30 नाही. लक्ष द्या. पॉइंट नंतर किती घरा पाहिजे? त्याच्यात 4 आहे का? मग याच्यात 30 राहील. मी आपल्या काही कामाचा नाही. सर तुम्ही तर म्हणले शेवटी 30 पाहिजे. याच्या शेवटी 30 आहे. याच्या शेवटी 30 आहे पण 4 आकडे का पॉइंट नंतर? मग येणार नाही. सर याच्यात बी 4 आकडे बी आहे. शेवटी 30 पाहिजे. शेवटी हे पहिले हे बी येणार नाही. हे चालेल सर. हे तर बिलकुल येणार नाही. 3 अंकी आहे. या पद्धतीने जर गेलं तर 53 सेकंदाच्या आत येतंय आणि मग जमतंय. ठीक आहे. चला 2 गणित तुमच्यासाठी देतोय. 2 गणित ते तुम्ही सोडवायचे. गणित पूर्ण सोडवायचे. गणित पूर्ण सोडवायचे आहे. सोडवता येईल? चला 2 गणित देतोय. चला सोडवा. 1.65 गुणिले 8 आणि दुसरं गणित आहे 2.44 गुणिले 3.5. सगळ्यांनी सोडवा. पूर्ण सोडवायचं बरं का. झालं. तुम्ही एक जण मागे जा ना. पुढे आहे. होशील मागे बसशील तरी बी पोलीस होशील. माझा आशीर्वाद आहे तुला. मी ना ज्याला आशीर्वाद दिला तो होतोच. हा कोणाला बी नाही देत मी. जो होईन त्यालाच देईन. चला 8 म्हणजे 8 सग 48 आणि 4 अच्छाले 8 1 8 आणि 5 पॉइंट नंतर पहिल्या गणिताचं उत्तर 13.20. 13.20 आला असेल तर चालेल. 13.20 पॉइंट नंतर 2 घर चेक करा. आता इकडे 5 चौक अच्छाले 5 चौक 20 आणि 2 अच्छाले
5 दुनी 10 आणि 2 चाल पुढचं घर 3चं 0 3 चौक अच्छाले 3 चौक 12 आणि 1 अच्छाले 3 दुनी 6 आणि 1 चाल बेरीज मार 0 शी बोलत चालायचं भाऊ. तुम्ही जर बोलले नाही तर तुमची बेरीज होणार नाही. मी बोलतोय तुमले बोलणंच पडेल. 2 आणि 2 2 आणि 3 7 आणि 1 पॉइंट नंतर 1 2 1 2 पॉइंट नंतर 3 घरं घ्यायचे पण कोणत्या साईडने उजव्या बाजूने लिहून घ्या. उजव्या बाजूने म्हणजे जर विसरले पण तर आपल्याला जमीन कोणत्या बाजूने पॉइंट सोडायचे उजव्या. 1 2 3 पुसू का पुढचे 2 गणित शांतता चला सोडवा. प्रॅक्टिस चांगली करा. सोडवा. हे 2 झाले की बंद करून द्या. झाले. झाले. सांग पहिल्याच उत्तर 3.39 दुसरं बी सांगून 12.5736. चला आपण एकदा सोडू आता चेक करा. 5 नम अच्छाले 5 8 40 आणि 4 अच्छाले 5 7 35 आणि 4 अच्छाले 5 6 30 आणि 3 झालं. 0 दशक स्थाने 0 शून्याचा कोणत्याही संख्येशी गुणाकार केल्यास 1 2 3 4 1 2 3 4 बेरीज मारली 5 4 9 3 3 पॉइंट नंतर 1 2 3 4 1 2 3 3.39 45 आलं पोरांमध्ये येत आहे ना. शेवटचं 9 चौक अच्छाले 9 दुनी 18 आणि 3 अच्छाले 9 दुनी 18 आणि 2 अच्छाले 9 त्रिक 27 आणि 2 29 0 16 चेक करा पहिल्या लाईन मध्ये. झाले बरोबर आहे का. दशक स्थानावर जाताना 0 3 चौक अच्छाले 3 दुनी 6 आणि 1 3 दुनी 3 त्रिक चला बेरीज मारा 6 2 आणि 1 9 6 10 आणि 2 1 25 736 पॉइंट नंतर 1 2 3 12.5736 12.57